नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 5 जून 2026. यावर्षीचा मान्सून कसा असणार आहे आणि कोणत्या महिन्यामध्ये किती प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के पावसाची शक्यता आहे, आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. आणि एकंदरच तुम्हाला सर्वप्रथम सांगतो, यावर्षी दुष्काळ अजिबात नाही. जर तुम्ही थंबनेलवरून पाहिजे असेल, थंबनेलवरून तुम्हाला बराच अंदाज समजला असेल, पण त्याच्याच थंबनेलच्या व्यतिरिक्तही मोठा अजून खूप काही अंदाज आहे, तो सुद्धा तुम्हाला पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि शेवटपर्यंत हा अंदाज पहा, म्हणजे तुम्हाला त्याचं नियोजन आणि अंदाज समजेल. आणि आपण हा अंदाज एकंदरच 24 डिसेंबर 2024ला देखील व्यक्त दिलेला होता. आणि पहा, त्याच वेळेस अंदाज होते की खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते 2026ला. नंतर म्हणजे जानेवारीपासून पुढे अल निनो उद्भवलेला आहे. पण आपल्या अंदाजामुळे महाराष्ट्रामधील बरेच अंदाज, जवळपास 99% अंदाज बदललेत. त्याचं कारण एकच आहे, गेल्या वर्षीच्या अगोदर तंतोतंत आपले अंदाज उतरलेले आहेत. गेल्या वर्षी तर ना भूतो ना भविष्यती आपण असा अंदाज दिला. गेल्या वर्षी पुरा सकट थंबनेल दाखवलेलं होतं. गेल्या वर्षी 2025चं थंबनेलच आपण असं दिलेलं होतं की इथं पाणी येणार आहे म्हणून गोदावरीला. आणि अगदी त्याच प्रकारे 1 इंच देखील कमी जास्त नाही, एवढं पूर परिस्थिती आपण तिथे दाखवलीच होती शेतकरी बंधूंनो. त्याच प्रकारे आता यावर्षी पुढे अंदाज कसा उतरतो, तुम्हाला ती पाहण्याची गरज आहे. तर एकंदरच शेतकरी बंधूंनो, जून महिना सुरू आहे. आता जूनमध्ये थोडंसं पाऊस लवकर येण्याचे अंदाज होते, माझा सुद्धा अंदाज होता. पण थोडंसं चेंज वातावरणामध्ये होत असतात. लवकर म्हणजे कसं लवकर नाही, 7 जूनच्या नंतर आपण सांगितलं होतं, पण थोडासा अजून 4 दिवस लेट होत आहे. ते साधारण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं साधारण बदल आहे. मात्र 7 जूनच्या नंतर म्हणजे 12 जूनपासून पुढे मात्र राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस म्हणजे झडीचा पाऊस येणार आहे. आणि ह्या झडीचा पाऊस हा व्यापक स्वरूपामध्ये असतो, क्षेत्राने जास्त असतो. त्यामुळे नुकसान पातळी, तुम्ही धन जरी पेरली असतील किंवा पेरणी करायची असेल, त्याच्यामुळे नुकसान पातळी अत्यंत कमी असते. नुकसान पातळी होत नाही जास्त. जसे की अवकाळी पावसामध्ये नुकसान पातळी जास्त असते, तशा झडीच्या पावसामध्ये नुकसान पातळी जास्त नसते. तसा हा मान्सूनचा पाऊस हा 12 जूनपासून मराठवाड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. 12 जूनच्या नंतर तो 14-16 जूनच्या दरम्यान तो, तसेच विदर्भ, अमरावती विभाग आणि नाशिक विभागामध्ये देखील 20 तारखेपर्यंत, म्हणजे 14 जूनपासून ते 20 तारखेपर्यंत चांगल्या स्वरूपामध्ये पडण्याची शक्यता आहे. पण एकंदरच तुम्हाला खबरदारी म्हणून हा पावसामध्ये यावर्षी घ्यायचा आहे की थोडंसं पाऊस हा 2-3 दिवस सुद्धा ताण देण्याची शक्यता आहे. याच पेरणीच्या वेळेमध्ये म्हणजेच जूनमध्ये थोडासा ताणतणाव सुद्धा देण्याची शक्यता आहे. त्यामुळं पेरणी थोडी रिक्स आहे पेरणीची. त्यामुळे थोडंसं पेरणी जरासं हे करून अंदाजावर लक्ष किंवा तुमच्या वैयक्तिक ह्याच्यावर लक्ष करा. थोडीशी पेरणी ही ओल असल्याच्या नंतरच करा आणि स्वतःच्या निर्णयावर पेरणी करा. एकंदरच आता जूनमध्ये पाऊस हा एकंदरच या भागामध्ये चांगला राहण्याची शक्यता. एकंदर सरासरी काही ठिकाणी सरासरी पडण्याची शक्यता, सरासरीपेक्षा थोडा कमी येण्याची शक्यता आहे जूनमध्ये. आता जुलैमध्ये पाऊस कसा असणार आहे, तर जुलैमध्ये शेतकरी जुलैमध्ये पाऊस हा सरासरी इतकाच पाऊस पडण्याची शक्यता आहे जुलैमध्ये देखील. पण जुलैमध्ये मधला जो पाऊस आहे तो झडीचा जास्त पाऊस राहणार आहे. त्यामुळे झडीचा पाऊस हा व्यापक स्वरूपाचा असतो. तो जरी पाऊस सरासरीत का असला किंवा कमी जरी नसला आणि जास्त जरी नसला, व्यापक स्वरूपामध्ये पाऊस असल्यामुळं तो नुकसानकारक नाही आहे. जुलैमधला पाऊस नुकसानकारक पाऊस नाही. मात्र ऑगस्टमध्ये मात्र हा पाऊस हा मात्र ताण देणारा पाऊस आहे. ऑगस्टमध्ये खंड देखील आहे. ऑगस्टमध्ये खंड असल्यामुळे काय होणार आहे की ताण पडणार आहे पिकाला आणि तापमान वाढ सुद्धा ऑगस्टमध्ये होणार आहे. तर त्याचा परिणाम, ऑगस्टमधल्या खंडाचा परिणाम जास्त स्वरूपामध्ये कोणत्या भागामध्ये दिसण्याची शक्यता आहे, त्यामध्ये धाराशिव जिल्हा, लातूर, बीड, सोलापूर, अहिल्यानगरचा दक्षिण पूर्व भाग, जामखेड, कर्जत आणि थोडासा बारामती, इंदापूर, पुणे, सोलापूर हा एक भाग, त्याच्यामध्ये साताऱ्याचा पूर्वेकडचा भाग, या भागामध्ये मात्र थोडासा जास्त ताण दिसणार. तिथं म्हणजे पीक परिस्थिती जर पाहिजे तर दुष्काळी परिस्थिती होणार नाही, पण पिकाला थोडासा ताण पडेल. एकंदरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या कालावधीमध्ये पाऊस कमी असेल, पण त्या तुलनेने ह्या भागामध्ये थोडासा अजून कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे ह्या भागामध्ये ऑगस्टमध्ये. आणि जालना, छत्रपती संभाजीनगर, बीडचा आणि हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये थोडासा ताण पडेल, पण इथं सुद्धा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर एकंदरच परभणी जिल्ह्यामध्ये देखील थोडासा पाऊस काळ हा ऑगस्टमध्ये कमीच राहण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबर हा धोधो पावसाचा शेतकरी बंधूंनो. सप्टेंबरमध्ये टेम्परेचर वाढत असणारच आहे.
पण पावसाचा कालावधी कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे सप्टेंबरमध्ये नदी नाले एक होण्याचा देखील आहे. सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस, सरासरीपेक्षा अधिक सुद्धा पाऊस पडणार आहे काही काही भागामध्ये. सप्टेंबरचा पाऊस येणाऱ्या आपल्या रब्बीचा जो हंगाम असतो त्याच्यासाठी एकदम उपयुक्त पाऊस पडणार आहे. जे कालावधी सध्या जरी अंदाज आहेत की दुष्काळाचे, त्या दुष्काळाच्या अंदाजाला मोडीत काढण्यासाठी सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला पडण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबरमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा काही भागामध्ये जास्त सुद्धा पडण्याची शक्यता आहे. ओढे नाले नद्यांना सुद्धा पूर येणार. तर सप्टेंबरमध्ये चौकडत चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे. थोडासा ताण पडल्याच्या नंतर पुन्हा जोरदार पाऊस पडेल. तर मान्सूनचा परतीचा पाऊस मात्र ऑक्टोबरमध्येच मान्सून परतण्याची शक्यता आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून रेंगाळण्याची शक्यता आहे. 15 ऑक्टोबर नंतर मात्र मान्सून 15 ऑक्टोबरच्या नंतर 16-17 ऑक्टोबरला कधीही महाराष्ट्रातून जाऊ शकतो, पण 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून रेंगाळण्याची शक्यता आहे यावर्षी देखील. तर हा जर आपला अंदाज शेतकरी बंधूंनो, तर हा अंदाज लक्षात घ्या आणि पीक व्यवस्थापन हे तुम्ही करू शकता. धन्यवाद.